नमस्कार मित्रांनो. तर आज आली आपण आपल्या इरीवर आलेली मी. तर काय पाठीमागे दिसते ते इरीचं खराब आहे. आपल्याला आता मोटर चालू करायची. पप्पा घरी नाही त्याच्यामुळे मोटर चालू करून आपल्याला हत्ती गवत भिजवायचं आहे. तर हे बघा आपलं हे आहे मोटरचं खोकं. तर आपल्याला आता चालू करून भिजवायला जायचं. झालेली मोटर चालू. किती वाटते मोटर चालू करायची पण. तर हा का इकडे एरिया आपली दगडात बांधलेली आहे. एरिया आपली 2-3 वर्ष बांधलेली. पाणी एरियाला आहे. कडक उन्हाळ्यात अजून कुठंही पाऊस नाही तरी पण 1 तास 2 तास तरी मोटर चालते. पाणी भरपूर आहे. त्या पाठीमागे जे आहे ना ते पण आपलाच घास आहे. कारण का आपण 2 जागी घास केलेला आहे. हत्ती घास 2 जागी लावल्यामुळे जनावरांना एकीकडला कापला की दुसरीकडला पर्यंत मोठा होतो. त्याच्यामुळं 2 जागेवर ते टप्प्याटप्प्यात लावावं लागतं आपल्याला. तरी पाठीमागची खराब आहे आणि हे दगडाने बांधकाम केलेलं आहे. रानातच एरे पण भरपूर पाणी आहे आपल्या एरीला चांगल्यापैकी. स्वतःचीच एरे आहे आमची घरची. आणि सामायिक पण एरे आहे ती तुम्हाला दाखवते. आमच्या आजू सासऱ्याच्या काळातली एक एरे ती पण चांगली आहे पण तिला एवढं पाणी नाही. पण ही आता आम्ही 2-3 वर्षापूर्वी पाडलेली आहे. तिला भरपूर पाणी आहे. तुम्हाला दाखवते आता किती पाणी आहे आता ह्या एरीमध्ये. भरपूर खोल आहे बरं का आपली एअर. तुम्हाला दिसते का पाणी खाली गेलेलं पाणी. पण ते 1-2 तास पाणी चालते होते आपलं जनावरांच्या पुरतं भिजणं होते. आणि अशी सरळ इकडं डगर आहे आपली खराब विहिरीचं टाकलेलं. आणि हे दगडाने बांधलेले स्वतः हाताने बांधलेले माणसांनी ही अशी. आणि इकडं पाठीमागं जे दिसतोय ते आपलंच हत्ती घास आहे. कारण का गुरांना भरपूर लागतंय आपल्या. तर चला ही आपलं एअर तुम्हाला दाखवली. बघा कसं माराने आताची. काल थोडासा पाऊस रात्री एकदम झिमझिम चालू झाली होती. त्याच्यात थोडं पहिलं काय थोडंसं झालेलं त्याच्यातून थोडा चारा निघतोय हिरवा. तर आपल्या मोटरीचं काही खोकं आहे. आता मी मोटर चालू केली. आपल्याला आता बरंच वर जायचं आहे चालत. ही आहे आपली सामायिक एअर. आपली बऱ्याच वर्षापूर्वीची म्हणजे आजू सासऱ्यांनीच्या काळात बांधलेली आहे. आणि आत्ता बांधकाम केलेलं आहे आम्ही वरलं रिंगाचं. कारण का पाऊस आला ना की सगळं इथं वडा आहे असल्यामुळं वाहून येते त्याच्यामध्ये. हो का हिला काय एवढं जास्त पाणी नाही कमी पाणी आहे. लोक आहेत 4 जणांच्यात ही एअर त्याच्यामुळं आपलं पिण्यापुरतं ह्याचं बागतंय वापरायचं. आता हिला काय जास्त करून भिजणं नाही. आणि हे तिचं खोकं ह्या मोटरीचं. तर आता आपल्याला असं वरती आता आपल्याला घरी जायचं. घर आहे थोडंसं लांब अंतर. तर आता मी चालतच जाणार आहे. तर चला बघू आपण पुढं मोटर कसं काय चाललंय भिजवायचं आहे. तर सगळी कामं करावं लागते. चला भेटू पुढल्या व्हिडिओ पुढं. आपली मोटर चालू झालेली बघा. कसं पाणी एकदम स्वच्छ पाणी येते. थंडगार पाणी मस्तपैकी अगदी उन्हाचं गार पाणी. आता आपल्याला भिजवायचं आहे खाली गार. तर आपलं हो का हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला की आपण इथं आहे ना गायांचं गोमूत्र टाकीमध्ये सासून गोट्याच्या तिथं ही आपण इथं कॅन्डात आणून ओततो बादलीमध्ये आणून. तर हे मोटर चालू झाली की हो काय असा कॉक चालू करून दिला ना तर हे पाण्यात मिसळून जाते पाटात. आणि चांगल्यापैकी आपल्या पिकाला मान बसतो ह्याचा. तर हे असा आहे फायदा. आपल्या गायांचं एका जागेवरती साचवलं की नंतर तिथनं उचलायचं आणि तिथं ह्या ड्रममध्ये ओतायचं. तर ह्या ड्रममधून असं पाटाने जाते बरोबर. तर हे आहे आपलं खोरं.
आपल्याला जायचं दाऱ्या. चला. तर बघा ही आपला घास आहे. काय पाऊस झाला नाही काय नाही, त्याच्यामुळे एकदम सुकून गेला आहे. सुकून गेलेला आहे घास आपला येऊ. तर भिजवायचं आहे आपल्याला. चला. खाली बारकं मका आहे कडवळ टाकलेलं. मोटर आता 12:30ला लाईट आली. आता आपल्याला हे घास एवढा दिसतो हे भिजून काढायचं आहे. पाणी आहे एवढ्या भिजाय पुरतं पाणी आहे, ते भिजून. चला. तर बारकं आहे आपलं ही पण आहे आणि थोडं मका कडवळ पण आहे. त्याला काय पाणी नाही आता, त्याच्यामुळं ती अगोदर भिजून घ्यायचं आहे, कारण का ती बारकं असल्यामुळं लगेच जळून जाते. आपला दादू बसलाय घरी. दादूला बघत बघत सगळी कामं करायची. जनावरांचं बघायचं, रानातलं बघायचं, कारण का दोघंच असल्यामुळं करायला. दादूचं पप्पा इकडं तिकडं गेलं की आपल्याला ही अशी कामं करायला लागतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या महिलाला सगळं काम करावं लागतं आणि काम हे आलंच पाहिजे. तर अजून काय पाटाने पाणी आलं नाही. आता पाटाने पाणी यायला उशीर लागतोय. बघा हे बारकं आहे, हे आपलं छोटं छोटं आहे कडवळ, त्याला कडवळ म्हणतात. आणि तिकडं पाठीमागं थोडीशी मका आहे. सगळा मिक्स चारा घालावा लागतो गायांना, कडवळ आणि मका. कडवळाची 5 वजी आणि मक्याची 5 वजी, मग ती मिक्स करून कुट्टी करून गायांना घालायची. एकाची कुट्टी होत नाही चांगली आणि ती कुट्टी काय गुरं व्यवस्थित खात नाही, त्याच्यामुळं आपल्याला तीच कुट्टी मिक्स करून घालावं लागते. आणि पाऊस काय झाला नाही आपल्याला. रात्री एकदम थोडंसं शितोडं झालं, ते एकदम बारीक येत होतं तुई, पण त्या पावसाने काय होणार आहे म्हणून आपलं भिजवायचं चाललं आहे. तर आता पाटाने पाणी येईपर्यंत आपल्या इथं बांधावं बसायचं. आपल्या दादू जवळचे, म्हणजे दादूमुळं लांब जाता येत नाही आणि ती गेले जरा दवाखान्यात, त्याच्यामुळं आपल्याला थोडं भिजून घ्यायचं येईपर्यंत. चला, तुमचं काय चाललं आहे आम्ही आमचंच सांगतो आहे. तुम्ही काय आमच्या संग बोला ना, कमेंट लाईक करा नाही, सबस्क्राईब करा नाही आम्हाला. पण चला, आमचं तर बघताय ना तुम्ही, तर बाद झालं. तर बघूया, नवनवीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया, कारण का शेतकऱ्याला म्हणजे शेतीशिवाय दुसरा काय पर्याय नाही, कारण का शेतीतलं दाखवणार. बघू आता होईल एवढं दाखवायचा प्रयत्न करू.